नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एम-पी-एस-सी आणि सरळ सेवा यामध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे असणारे सामान्य विज्ञानचे 20 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. कालपासून आपण सामान्य विज्ञानवर 700 प्रश्नांची व्हिडिओ सीरीज सुरू केलेली आहे आणि हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला तलाठी भरती आणि एम-पी-एस-सी गट क साठी महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. कारण यामध्ये जवळपास 90% प्रश्न हे परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले आहेत. पूर्णपणे आपण एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार हे व्हिडिओ घेत आहोत. यामध्ये फक्त आणि फक्त सामान्य विज्ञानचे प्रश्न घेतलेले आहेत. आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन त्याला जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल, तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. एका विशिष्ट गटामध्ये विशिष्ट आकारात व सहज ओळखता येणाऱ्या आकृतीमध्ये दिसणाऱ्या तारका समूहास डॅश असं म्हटलं जातं. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की हे प्रश्न खूप सोपे आहेत, पण लक्षात ठेवायचं हे जे प्रश्न आहेत हे एम-पी-एस-सीच्या गट क साठी सर्वात जास्त विचारण्यात आलेले आहेत. आणि एम-पी-एस-सीमध्ये जेवढे काही प्रश्न विचारले जातात, हे अशाच पद्धतीचे प्रश्न असतात. फक्त थोडंसं त्याला अल्टरनेट करून विचारलेलं असतं. ही आपली बेसिक सीरीज आहे. यामध्ये आपण अजून जसे-जसे व्हिडिओ वाढत जातील, तसे-तसे अवघड प्रश्नसुद्धा येणार आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. त्याला नक्षत्र असं म्हटलं जातं. नक्षत्र म्हणजे काय? तर एका विशिष्ट गटामध्ये विशिष्ट आकारात व सहज ओळखता येणाऱ्या आकृतीमध्ये दिसणाऱ्या तारका समूहाला नक्षत्र असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. कोरडी कडधान्य, साखर, पीठ, हवाबंद केलेले फळभाज्या आणि ही जी सर्व उदाहरणं आहेत, ही कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची उदाहरणे आहेत? हा प्रश्न थोडासा समजावून घ्या. आपल्याला सामान्य विज्ञानमध्ये खूप बेसिक प्रश्न विचारले जातात, कारण हे जे प्रश्न आहेत, हे आपल्याला 8वी, 9वी, 10वीच्या विज्ञानावर सुद्धा विचारण्यात आलेले आहेत. कोरडी असणारी कडधान्य, साखर, पीठ आणि हवाबंद केलेले फळे व भाज्या हे सर्व उदाहरणं कोणत्या अन्नपदार्थाची आहेत? तर ही आहेत ऑप्शन क्रमांक 3 टिकाऊ आणि स्थिर पदार्थाची ही उदाहरणं आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या रुग्णाने आपल्या आहारामध्ये करडई तेलाचा वापर प्रामुख्याने केला पाहिजे? पहा, करडई तेल पाठीमागे सुद्धा मी एक प्रश्न घेतला होता, त्याला सफोला असं म्हटलं जातं. तर हे जे आहे हे तेलापासून किंवा करडईच्या वनस्पतीपासून बनवलं जातं सफोल ऑइल. आणि असे कोणते प्रकारचे रुग्ण असतात की त्यांनी हे ऑइल खाणं गरजेचं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. जे हृदयविकार रुग्ण आहेत, तर त्यांच्यासाठी करडई तेलाचा वापर हा प्रामुख्याने महत्त्वाचा असतो. याचं कारण काय आहे तर पाहून घ्या. पॉइंट्स आपल्याला 2-3 देत आहे. आरोग्य जे आहे त्यांचं रक्तवाहिन्यांचं आरोग्य. तर हे तेल रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्यापासून रोखते आणि रक्तभिसरण हे सुरळीत ठेवते. यामध्ये आपलं ब्लड प्रेशर जे आहे ते कंट्रोलमध्ये राहतं. तर यातील घटकामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका हा कमी असतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युतरोधक तयार करण्यासाठी धातूंचे कोणते संमिश्र वापरले जाते? आतापर्यंत 8 ते 10 वेळापेक्षा जास्त हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युतरोधक जेवढे काही वस्तू असतात, तर त्या कोणत्या धातूच्या संमिश्रणापासून बनवल्या जातात? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर जर्मन सिल्वर या धातूपासून बनवलं जातात पहा विद्युत शेकड्या आणि त्याची विद्युतरोधक उपकरणे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. शरीरांतर्गत असलेल्या खालीलपैकी कोणत्या अवयवास तांबड्या पेशींची स्मशानभूमी म्हणून ओळखले जाते? हा सुद्धा प्रश्न आपल्याला एम-पी-एस-सी मध्ये विचारण्यात आलेला आहे. तांबड्या पेशींची स्मशानभूमी खालीलपैकी कोणत्या घटकाला किंवा कोणत्या अवयवाला म्हटले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर प्लीहा हा जो एक घटक आहे किंवा अवयव आहे, याला म्हटलं जातं तांबड्या पेशींची स्मशानभूमी. त्याला असं का म्हटलं जातं यावरती पॉइंट पाहून घ्या. शरीरातील जे प्लीहा आहे त्याला स्प्लीन असं म्हटलं जातं. तर या अवयवाला तांबड्या पेशींची स्मशानभूमी म्हणून ओळखलं जातं. आर-बी-सीचे विघटन. तर तांबड्या रक्तपेशींचे सरासरी आयुष्यमान हे 120 दिवस असते. जुन्या आणि खराब झालेल्या आणि मृत रक्तपेशींचे विघटन प्रामुख्याने प्लीहामध्ये होत असतं, म्हणजे स्प्लीनमध्ये होत असतं. म्हणून त्याला तांबड्या रक्तपेशीची स्मशानभूमी असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, एखाद्या मूलद्रव्याचा त्या मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म दर्शविणारा सर्वात लहान कण कोणता आहे? एखाद्या पदार्थाचा किंवा एखाद्या मूलद्रव्याचा लहानात लहान कण आपल्याला विचारलेला आहे आणि आपल्या सर्वांना माहित आहे, कारण आपण हे 6वीच्या विज्ञानामध्ये शिकलेलो आहेत. लहानात लहान कण तो असतो पर्याय क्रमांक 2 अणू. अणू म्हणजेच काय, तर ॲटम हा सर्वात लहान असणारा कण असतो. मग याच्यावरती 2 ते 3 पॉइंट्स पाहून घ्या. सर्वात पहिलं पाहूया अणू. अणू म्हणजेच काय, तर ॲटम. तर मूलद्रव्याचा लहानात लहान घटक कण, ज्यामध्ये मूलद्रव्याचे सर्व रासायनिक गुणधर्म टिकून असतात, जो रासायनिक अभिक्रियेचा भाग होतो, त्याला म्हटलं जातं ॲटम. या ठिकाणी दुसरा एक घटक आहे पहा, रेणू, जे की त्याला मॉलिक्यूल असं म्हटलं जातं. 2 किंवा अधिक अणू एकत्र येऊन बनणारा कण, त्याला म्हटलं जातं रेणू, आणि तो स्वतंत्रपणे राहू शकतो. या ठिकाणी अजून आहे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. तर यामध्ये पहा, हे अणूंच्या अंतर्गत असणारे उपअणुकण असतात, त्याला सब ॲटॉमिक पार्टिकल्स असं म्हटलं जातं. आणि प्रोटॉनवर धनप्रभार जो आहे, तर इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. पहा, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे त्यावरती असतात. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल, अणू. यानंतरचा प्रश्न आहे, एखाद्या पदार्थाला एकसमान गोलाकार गतीने चालवण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक नियत बलाला डॅश असे म्हटले जाते. सर्वात सोपी आणि महत्वाची व्याख्या आहे, इयत्ता 9वीच्या विज्ञानावर हा प्रश्न आधारित आहे. एखाद्या पदार्थाला एकसमान गोलाकार गतीने चालण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक फोर्सला किंवा आवश्यक बलाला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 3 अभिकेंद्री बल. अभिकेंद्री बलाची व्याख्या पाहून घ्या. एखाद्या पदार्थाला एकसमान आणि गोलाकार गतीने चालण्यासाठी लागणारं आवश्यक जे बल आहे आणि नियत म्हणजे रेग्युलर असणारं जे बल आहे, त्याला म्हटलं जातं अभिकेंद्री बल. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी पर्यावरणातील कोणत्या प्रदेशात घटकांमुळे आम्ल वर्षाव होत असतो? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. या ठिकाणी आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला 8 ते 10 वेळापेक्षा जास्त परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. आम्लवर्षा जे आहे, ॲसिड रेन असं म्हटलं जातं, तर हे कोणत्या घटकामुळे होत असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 नायट्रस ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड या 2 घटकांमुळे पर्यावरणामध्ये आम्लवर्षा होत असते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, क्ष किरण आणि किरणोत्सारी पदार्थ यांच्या सहाय्याने कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धतीला काय म्हटले जाते? आपल्या सर्वांना माहित आहे की आपण म्हणतो कधी कधी लेझर ऑपरेशन केलं किंवा एक्सरे काढून ऑपरेशन केलं, तर या ठिकाणी तीच घटक असा वापरला जातो. क्ष किरण म्हणजे एक्सरे आणि किरणोत्सारी पदार्थ यांच्या सहाय्याने कर्करोग म्हणजे काय, तर कॅन्सरवर उपचार करण्याची जी पद्धत आहे, त्या पद्धतीला काय म्हटलं जातं? पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल, किरणोपचार पद्धती त्याला म्हटलं जातं. मग यावरती 2 ते 3 पॉइंट आहेत, ते पाहून घ्या. किरणोपचार पद्धती म्हणजे कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी एक्सरे किंवा किरणोत्सारी प्रारणांचा म्हणजे रेडिएशनचा वापर करणारी ही एक वैद्यकीय उपचार पद्धती आहे. प्रारणमिती म्हणजे रेडिओमेट्री, प्रकाशासह इतर विद्युत चुंबकीय प्रारणांची तीव्रता मोजण्याचं शास्त्र ते आहे प्रारणमिती म्हणजेच रेडिओमेट्री. प्रारण अपार्यता म्हणजे रेडिओपॅसिटी म्हणजे काय, तर एक्सरे किंवा प्रारण आरपार जाऊन न देण्याचा पदार्थाचा गुणधर्म तो असतो पहा प्राण अपार्यता. रेडिओ दूरलेखन म्हणजे काय, तर रेडिओ लहरींच्या सहाय्याने संदेश पाठवण्याचं तंत्रज्ञान, त्याला म्हटलं जातं रेडिओ दूरलेखन. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, चांदी हा नरम धातू आहे, त्याचा डॅश संयोग केल्यास तो दागिना अथवा नाणी बनवण्यासाठी योग्य बनतो. चांदी हा कसा आहे, नरम धातू आहे किंवा नरम पदार्थ आहे, तर यामध्ये अजून कशासोबत त्याचा संयोग केल्याच्या नंतर दागिने अथवा नाणी बनवण्यासाठी तो योग्य असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर चांदीला तांब्यासोबत मिक्स किंवा तांब्यासोबत जर त्याचा संयोग घडवून आणला, तर चांदी जी आहे ही दागिने बनवण्यासाठी आणि नाणी बनवण्यासाठी महत्वाचा ठरतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतशील सुधारणा होण्याच्या क्रियेस डॅश असे म्हटले जाते. मित्रांनो, हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे आपण हा मुद्दाम प्रश्न घेतलेला आहे. एक वेळा आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतशील सुधारणा होण्याच्या क्रियेला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 आरोग्य विकास असं म्हणतात. यावरती एक पॉइंट आहे, ते पाहून घ्या. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO नुसार याची एक व्याख्या आहे. ती व्याख्या काय आहे WHO ने ठेवलेली, तर आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा किंवा दुर्लभतेचा अभाव नसून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या पूर्णपणे सुस्थितीत असणे होय, त्याला म्हटलं जातं आरोग्य विकास.
पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कशाचा उपयोग शस्त्रक्रियागृहात हवा निर्जंतुक करण्यासाठी केला जातो? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. एखादं ओटी असतं. ओटी म्हणजे काय? तर ऑपरेशन थिएटर जे असतं, तर त्यामधील हवा जर आपल्याला निर्जंतुकीकरण करायचं असेल त्या हवेचं, तर त्यामध्ये कशाचा उपयोग केला जातो? त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक 2 तर अतिनील तरंग अल्ट्राव्हायोलेट व्ह्यूज जे आहेत, तर त्याचा वापर केला जातो ऑपरेशन थिएटरमध्ये हवा निर्जंतुकी करण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे. इसवी सन 1984 मध्ये भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा यांनी कोणत्या रशियन अवकाशयानाने प्रवास केला होता? हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला फक्त 2 ते 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यावरही प्रश्न असा विचारला होता की भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? लक्षात ठेवा, राकेश शर्मा हा भारताचा सर्वात पहिला अंतराळवीर आहे, राकेश शर्मा. आणि तो जो आहे तो कोणत्या रशियन यानाने वर गेला होता? तर त्याचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 1 सोयूज T-11 या अवकाशयानाने त्यांनी प्रवास केला होता. वर्ष कधी आहे? 1984. मग याच्यावरती महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते पाहून घ्या. उड्डाणाची तारीख होती 3 एप्रिल 1984. अंतराळ केंद्र होतं पहा. हे जे यान आहे हे सेल्यूट 7 या सोव्हिएत स्पेस स्टेशनशी जोडलं गेलं होतं. यामध्ये त्याचे सहकारी कोण कोण होते अजून? तर त्यांच्यासोबत सोव्हिएत अंतराळवीर युरी मालिशेव आणि गेनाडी स्ट्रोकालोव हे जे आहेत हे दोघं जण होते. त्यांचा कालावधी किती होता? तर सोल्यूट 7 स्पेस स्टेशनवरती एकूण 7 दिवस 21 तास 40 मिनिटे त्यांनी काम केलं होतं. आणि त्यांचा परतीचा प्रवास जो होता, तर ही मोहीम पूर्ण करून येताना त्यांनी सोयूज T-10 या वाहनाचा वापर केला होता. लक्षात ठेवा, व अवकाशात जाताना कोणतं वापरलं होतं? सोयूज T-11 आणि परत येताना सोयूज T-10 हे जे आहे हे यान त्यांनी वापरलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रकाशीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? प्रकाशीय तंतू यामध्ये आपल्याला 4 तत्व दिले आहेत, ते कोणकोणते पाहून घ्या. प्रकाशाच्या परावर्तनाच्या तत्वावर, प्रकाशाच्या अपवर्तनाच्या तत्वावर, प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परिवर्तनाच्या तत्वावर आणि प्रकाशाच्या अपस्करण तत्वावर. तर या खालीलपैकी कोणत्या तत्वावरती प्रकाशीय तंतू हा अवलंबून किंवा आधारित असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर फक्त क. क म्हणजे काय आहे? तर प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परिवर्तनाच्या तत्वावरती जो आहे तो आधारित असतो प्रकाशीय तंतू. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इसवी सन 1800 मध्ये लाफिंग गॅस त्यालाच नायट्रस ऑक्साईड असं म्हटलं जातं, तर याचा शोध लावला गेला. या शोधाचे जनकत्व खालीलपैकी कोणाकडे जाते? म्हणजे सर्वात सांगायचं झालं तर लाफिंग गॅस जो आहे तर लाफिंग गॅसचा निर्माता किंवा त्या शोध कोणी लावला हे आपल्याला विचारलं आहे. आणि हा जो शोध आहे हा 1800 मध्ये लागलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 सर हम्फ्री डेव्ही यांनी लाफिंग गॅसचा शोध लावलेला आहे. याच्यावरती 2 ते 3 पॉइंट्स आहेत या प्रश्नावरती, ते पहा. हम्फ्री डेव्ही यांनी नायट्रस ऑक्साईड या वायूवरती विविध प्रयोग केले आणि हा वायू शरीरात गेल्याच्या नंतर हसू व उत्तेजना निर्माण होते, त्यांनी हे सिद्ध केलं. त्यांनीच इसवी सन 1800 मध्ये या वायूला लाफिंग गॅस असं नाव दिलं होतं. आणि यामध्ये महत्त्वाची जी नोंद आहे ती सुद्धा पाहून घ्या. जोसेफ प्रिस्टली तर नायट्रस ऑक्साईड या वायूचा मूळ शोध सर्वप्रथम 1772 मध्ये जोसेफ प्रिस्टली यांनी लावला होता. मात्र त्याचे शारीरिक परिणाम आणि लाफिंग गॅस म्हणून नामकरण हे 1800 मध्ये हम्फ्री डेव्ही यांनी केलं होतं. मग या ठिकाणी आपण त्यांच्याकडे जनकत्व आहे असं म्हणू शकतो. लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, टेलिफोनच्या इयरफोनमधील चुंबकाचा उपयोग डॅश रूपांतर करण्यासाठी केला जातो? हा महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. जो आपलं टेलिफोन असतो त्याच्यामधील जो इयरफोन असतो तर त्यातील जे मॅग्नेट आहे म्हणजे जे चुंबक आहे तर त्याचा वापर कशासाठी होत असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी इयरफोनमधील जे मॅग्नेट आहे त्याचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, खालीलपैकी कोणत्या इन्फ्रासॉनिक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी केला जातो? मित्रांनो, हा प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला 3 ते 4 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी फेल, गेंडा, हत्ती हे 3 प्राणी आहेत आणि यांच्यापैकी असं कोण आहे की जे इन्फ्रासॉनिक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद करण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी करतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर वरील सर्व. फेल आहे, गेंडा आहे आणि हत्ती आहे. तर हे तीनही प्राणी इन्फ्रासॉनिक लहरींचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 18 आहे. खालीलपैकी कोणत्या धातूमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण होत असते? आत्तापर्यंत प्रश्न 4 ते 6 वेळा परीक्षेमध्ये विचारला आहे आणि त्यापैकी 3 वेळा तर फक्त आणि फक्त पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. कोणत्या धातूमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरामध्ये हवेचं प्रदूषण होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 शिसे हे आपलं उत्तर होईल. याच्यावरती पॉइंट आहे तो पाहून घ्या. इंधनातील वापर. तर पूर्वी पेट्रोलचे जलन सुरळीत व्हावे म्हणून इंजिनचा आवाज म्हणजे त्याचं जे नॉकिंग आहे ते कमी व्हावं म्हणून त्यामध्ये टेट्रा एथिल हे अँटी नॉक एजंट म्हणून मिसळले जात होतं. आणि हवेचं प्रदूषण का होतं? तर वाहनांच्या धुरावाटे शिसे म्हणजे लेडचा सूक्ष्म धूर हवेमध्ये मिसळतो, त्यामुळे शहरामधील हवा जी आहे ती विषारी बनत असते. पर्याय 1 आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. शुक्रवाहिका सामान्य मार्गाच्या निर्माणासाठी मूत्रशयातून येणाऱ्या नलिकेला जोडलेली असते. तिला डॅश असं म्हटलं जातं. हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. आपण म्हणूया एक प्रकारे ही व्याख्या विचारण्यात आलेली आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 त्याला मूत्रमार्ग असं म्हटलं जातं. शुक्रवाहिका सामान्य मार्गाच्या निर्माणासाठी मूत्रशयातून येणारी जी नलिका आहे किंवा ती नलिका त्याला जोडलेली असते तिलाच म्हटलं जातं मूत्रमार्ग. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. रोग निदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे याला खालीलपैकी कोणती संज्ञा आहे? आत्तापर्यंत हा प्रश्न 8 वेळापेक्षा जास्त आपल्याला विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी पहा बायोप्सी हे आपलं उत्तर होणार आहे. पण ते बायोप्सी म्हणजे काय हे पाहून घ्या. रोगाचं निदान किंवा रोग ओळखण्यासारखी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून घेतला जातो आणि त्याची तपासणी केली जाते. या पद्धतीला म्हटलं जातं बायोप्सी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला सामान्य विज्ञान या घटकावरती इम्पॉर्टंट होते. असेच आपल्याला अजून जवळपास 450 ते 500 प्रश्न पाहायचे आहेत. हा आपला आत्तापर्यंत भाग दुसरा होता. पहिल्या भागाची लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. डेली मी तुमच्यासाठी अशाच पद्धतीचे व्हिडिओ घेऊन येत राहील. त्यामुळे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये.